काय खरंच पांडव आले होते वणी परिसरात? अशी आख्यायिका आहे की चिखलदरा येथे पांडव आले होते. इथे त्यांनी कीचकाचा वध केला होता. त्यामुळे पांडव मारेगाव तालुक्यात असलेल्या बोटोणी जवळील पांडव देवी संस्थानात आलेत, अशी अनेकांची श्रद्धा आहे. वाई गुरुद्वारा जवळील जळक्याच्या जंगलात हे मंदिर आहे. पांडव देवी नावावरून हे मंदिर कदाचित पांडवांनी बांधलं असावं किंवा त्यांनी इथं दर्शन पूजन केलं असावं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पांडवांनी एका मोठ्या विजयाची घोषणा केली होती, ती नेमकी याच जागेवर. दिवाळीत गायगोधनाला विशेष कार्यक्रम होतो. अनेक श्रद्धाळू या ठिकाणी दर्शनाला येतात. शेकडो वर्ष या प्राचीन मंदिराची रचना मोठ्या पाषाणात झाली आहे. बघूया वणी न्यूज एक्सप्रेसचा सविस्तर वृत्तांत. वणी ते यवतमाळ मार्गावर बोटोणी आहे. या बोटोणी पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर एक अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे. वाई रोडवर आपण बघू शकतो की गुरुद्वारा या मार्गावरती आहे. या गुरुद्वाराच्या मार्गावरती पांडवकालीन मंदिर आहे असं म्हणतात, म्हणजे जुन्या जाणकारांचं मत आहे. आणि हे पांढरदेवी संस्थानाच्या नावानं प्रसिद्ध आहे. आपण या मंदिराला भेट देऊया आणि जाणून घेऊया. आमच्या मागे जे 2 युवक आहेत ते देखील गोंदियाचे आहेत आणि इथली कीर्ती ऐकून ते फक्त गोंदियावरून या दर्शनासाठी या मंदिराला आलेले आहेत. आपण मंदिराकडे जाऊया. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर म्हणजेच पांढरकवडा तालुका आणि या पांढरकवडा तालुक्यातील तिवसाळा हे गाव समृद्ध वनराई आपण बघू शकता की जिकडे तिकडे दाट वनांची रांग दिसते. एक झरा येतोय, पाणी आहे आणि याच अशा अत्यंत रम्य ठिकाणी कुणालाही येण्याचा मोह रोखता येणार नाही आणि हाच मोह पांडवांना देखील रोखता आला नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चिखलदरा येथे पांडवां आले होते अशी आख्यायिका आहे. तसंच एका मोठ्या युद्धाच्या विजयानंतर पांडव याच ठिकाणी आले होते आणि म्हणूनच याला पांडव देवी म्हणतात. या देवीची स्थापना पांडवांनी केली की त्याच्याही आधी पांडवांच्याही आधी हे संस्थान होतं, याबद्दल अनेकांचं मतभेद आहे. परंतु काहीही असो, हे मंदिर खूप जुनं आहे, पुरातन आहे. आपण आता मंदिराकडे जाऊया. आता अलीकडच्या काळामध्ये याचं नव्या पद्धतीने जरी रंगकाम झालं असलं तरी याचं बांधकाम खूप जुनं आहे. आपण जेव्हा प्रत्यक्ष आतमध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि अनेक अत्यंत सुंदरशी कमान या ठिकाणी आहे. आणि विशेष सांगायचं झाल्यास की हे संरक्षित स्मारक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नागपूर मंडळाच्या वतीनं प्राचीन स्मारकांमध्ये याची दखल घेतलेली आहे. वणीपासून फक्त 20-25 किलोमीटर अंतरावर असलेलं हे स्मारक आहे. आणि आपण मंदिराकडे जाऊया. आता या ठिकाणी जवळचं स्थान म्हणजे वणी, पांढरकवडा, यवतमाळ. तर वणीवरून काही तरुणी आलेल्या आहेत, त्यांच्या माता आलेल्या आहेत, त्यांच्या भगिनी आल्या आहेत. तुम्ही कुठून आले? काय कशासाठी आला तिथं? देवीच्या दर्शनासाठी आलो. तुम्हाला या देवीबद्दल आधीपासून माहिती होती? हो, थोडीफार. यापूर्वी कधी आलेला? यापूर्वी आम्ही नाही, फर्स्ट टाइमच आलो, पण ऐकलं होतं खूप जणांकडून की इथे देवीचे स्थान खूप छान आहे, परिसर पण खूप सुंदर आहे. त्यासाठी आम्ही बघण्याकरिता आलो. तुझं नाव काय म्हटलं? पायल. पायलच्या सोबत आपण यांच्यासोबत विचारू. तुम्हाला या मंदिराबद्दल काय माहिती आहे? आम्हाला बरेच काही माहिती आहे. खूप दिवसाचं मंदिर आहे हे जुनं आणि खूप लोक येते. ही यात्रा पण भरते इथं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. खूप छान. आता या ठिकाणी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरते असं आपलं नाव काय म्हटलं? आपल्या दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरते असं सुनंदाताई सांगताय. ही यात्रा कशाची असते आणि काय प्रयोजन असतं? गाईगोधनची यात्रा राहते ते. गाईगोधन इथं खूप सारी पब्लिक येते. गाईगोधन म्हणजे गाई वगैरे घेऊन येते. म्हणजे खूप दुरून दुरून लोक येते.
पाहण्यासाठी. बरं, गाई गोदनाच्या दिवशीच का बरं इथे यात्रा होते? आता तेवढं वगैरे त्यांना माहित, मंदिरवाल्यांना, आम्हाला काही तेवढं माहित आता नाही. वणीवरून आलो आहे. हा. आता या ठिकाणी गाई गोदनाची यात्रा होते, त्याचं आणि पांडवांचं काहीतरी स्ट्रॉंग कनेक्शन आहे. आपण त्यावरती पुन्हा चर्चा करूया, काही जाणकारांना भेटूया. आपण थोडं फिरून येऊया, चला. हा जो परिसर आहे पूर्ण जंगलात आहे. आजूबाजूला कोणतीच वस्ती नाही, काही नाही, काही नाही. आता हे जे दिसतंय, हा एक दगडाचा कलश दिसतोय बहुतेक. आणि या कलशाकडे पाहून तर असं वाटतं की नक्कीच अं, शेकडो वर्ष जुना असावा. बाजूला भगवान शिवाची मूर्ती आणि नंदी वगैरे आहे, ज्या मूर्त्या आहेत ह्या बहुतेक अलीकडच्या काळातल्या 20-25 वर्षातल्या किंवा 10-15 वर्षातल्या असाव्यात. या ठिकाणी आल्यानंतर काय रम्य वातावरण आहे बघा. संपूर्ण घनदाट दाट अशी जंगलाची राई आहे, वनांची राई आहे. सुंदर असं मनोहारी इथलं वातावरण. हा एक प्राचीन स्तंभ दिसतोय. कदाचित या ठिकाणी आणखी काही बांधकाम असावं जुनं. या स्तंभामुळे अंदाज येऊ शकतो की इथे देखील काहीतरी बांधकाम असावं जे काळाच्या ओघात नष्ट झालेलं असावं. या काही मूर्ती आहेत. आता या मूर्तींवरून काही अंदाज येऊ शकत नाही किंवा कशाची असावी सांगता येत नाही. त्रिशूळ दिसतोय. आता आपण मुख्य शिव मंदिर या ठिकाणी जाऊया. श्री क्षेत्र शिव मंदिर पांडवदेवी. श्री क्षेत्र पांडवदेवी. पांडव आणि देवी यांचं काहीतरी अतूट नातं असावं. आताच सांगितल्याप्रमाणे की पांडवांनी कोणत्या तरी खूप मोठ्या युद्धाच्या विजयाची घोषणा या ठिकाणी केली होती. जर पांडव चिखलदऱ्याला येऊ शकतात तर चिखलदऱ्यापासून 2-250 किलोमीटर असलेल्या वणीलाही येणं शक्य आहे. त्यामुळे ती शक्यता नाकारता येऊ शकत नाही. इथल्या जे शिल्प आहे, आता हा अश्वारूढ कोणीतरी स्वार आहे. या शिल्पावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की हे खूप प्राचीन शिल्प असावं. ही जी शिल्प दिसतंय या शिल्प पूर्णपणे भग्न झालेलं आहे. कदाचित नंदीच असावं किंवा काही सांगता येत नाही. हे कोणातरी ध्यानसर ऋषीचं शिल्प आपण बघू शकतो. या वरील जे आपल्याला बांधकाम दिसतंय आणि हे जे स्ट्रक्चर दिसतंय, वरती जे पाषाण दिसत आहेत, यावरून तर आपण नक्कीच अंदाज करू शकतो की हे नक्कीच शेकडो वर्ष जुनं शिल्प असावं. आपण आतमध्ये येऊया. प्रवेशद्वारातच आपल्याला शिवलिंग दिसतंय. पुरातत्व खात्याने याची दखल घेतली, कारण इथली शिल्प खरोखरच अद्भुत आहेत, ग्रेट आहेत. या ठिकाणी विविध चिन्ह आहेत. आता आपण हे बघू शकतो की हे जे सिम्बॉल दिसतंय हे काहीतरी विशेष असेल. म्हणजे जे कोणी पुरातत्वातले एक्सपर्ट असतील किंवा प्राच्यविद्येतले पंडित असतील हेच याचं विश्लेषण सांगू शकतात. परंतु अशा पद्धतीची मूर्ती बहुतेक अनेक जणांनी पाहिली नसेल. ही गणेशाची मूर्ती अगदी नवीन वाटते, अगदी 10-15 वर्षातली. परंतु
हे जे शिल्प दिसत आहेत हे नक्कीच शेकडो किंवा हजारो वर्ष जुने असू शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडच्या काळात त्याला जरी नवीन चुना किंवा रंगरंगोटी केली असली तरी देखील याची बांधकाम शैली जी आपण छत बघू शकतो हेमाडपंथी शैलीची वाटते. म्हणजे 12व्या शतकात जो हेमाद्री पंडित होऊन गेला त्याने जी स्थापत्य शैली निर्माण केली त्याच्यावरून ही आपल्याला शैली आपण असू शकते असा माझा अंदाज आहे. आपण थोडे आतमध्ये येऊया. या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. भगवान नंदी दिसत आहे आणि नागदेवता दिसत आहे. नागदेवतेचं काम आपण बघू शकता की काय सुरेख रीतीने अखंड पाषाणात कोरलेलं आहे. हा 5 फण्यांचा नाग दिसतो. 5 फण्यांचा नाग, शिवलिंग आणि इकडे आणखी एक मूर्ती दिसते. एरवी चेहऱ्याच्या पटीत 3 पट असा डोक्यावरती काहीतरी आहे. मग ते मुकुट असेल किंवा काय असेल काही अंदाज सांगता येत नाही. हातात धनुष्यबाण दिसतोय की काय दिसतोय काही अंदाज येत नाही, पण ही देखील हजारो वर्ष जुनी मूर्ती असावी असा आपण अंदाज काढू शकतो. दादा कुठून आलेत तुम्ही? दरवर्षी येता? या मंदिराबद्दल काही सांगता येईल का? ते तुम्हाला माहिती आहे? नाही. बऱ्याच जणांना या मंदिराबद्दल माहिती नाही, पण एवढं नक्की आहे की हे मंदिर फार प्रसन्नता देणारं असल्यामुळे संपूर्ण परिसरातले लोक या ठिकाणी नियमित दर्शनाला येतात. या ठिकाणी आपण बघू शकतो की एवढं प्रचंड शिवलिंग आहे. अंदाजे किती फुटांचं असेल हे? 4 ते 5 फूट एवढं शिवलिंग आहे आणि यावरती अखंड जलाभिषेक सुरू असतो. हे शिवलिंग बघताना आपल्याला असं लक्षात येतं की हे शिवलिंग नक्कीच हजारो वर्षांचं तरी नक्कीच असावं. या मंदिराचं देखील बांधकाम त्याच शैलीमध्ये आहे आणि रॅक हा जो प्रकार आहे हा फार क्वचित दिसतो मंदिरामध्ये, परंतु इथल्या या मंदिरामध्ये आपल्याला रॅक देखील पाहायला मिळते. अत्यंत सुंदर अशी बांधकाम शैली. आता अलीकडच्या काळामध्ये जीर्णोद्धार वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी टाईल्स लागल्या, फॅन्स लागले, लाईट्स लागले. म्हणजे जंगलात असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक तर येतातच, भाविकही येतात आणि जे हौशी आहेत, अभ्यासक आहेत ते देखील नियमित येत असतात. आपण हा पिलर बघू शकतो की म्हणजे एवढा येतो. याच्यावरती 2 हत्ती कोरलेले आहेत. इथेही कोरीव काम आहे, इथेही बारीव कोरीव काम आहे, परंतु पुढच्या काळामध्ये याच्यावरती चुना वेगवेगळे रंग लावून हे काम काहीतरी वेगळंच झालेलं आहे. इथे वादन करणारा एक वादक दिसतोय, एक नर्तिका दिसते, आणखी ही एक देखील मूर्ती आहे. याची काही नेमकी रूपरेषा लक्षात येत नाहीये. ही गणपतीची मूर्ती अलीकडच्या काळातली दिसते. एक 25-30 वर्षातली असावी किंवा 10-15 वर्षातली असावी. इथलं काम जे दिसतंय की ही म्हणजे त्या काळात देखील नाही का बसण्याची व्यवस्था करावी अशी कल्पकता कुणाला आली माहिती नाही, परंतु एवढ्या जुन्या मंदिरात बसण्याची व्यवस्था देखील खूप जुन्या दगडांवरती केलेली आहे. म्हणजे
इट्स अ ग्रेट. आता आपण प्रत्यक्ष देवीचं दर्शन घेऊया. चला. हीच आहे ती पांडव देवी. सर्वप्रथम आपण तिच्या चरणी नतमस्तक होऊया. जवळपास 4 फुटांची ही मूर्ती असावी आणि ही पांडव देवी म्हणतात. मी आधीच सांगितल्याप्रमाणे पांडवांची या देवीवर श्रद्धा असावी, म्हणजे पांडव जेव्हा विदर्भ दौऱ्यावर होते तेव्हा, किंवा पांडवांनी ही स्थापन केलेली असावी, हे नेमकेपणाने सांगता येत नाही. या मुख्य देवीच्या बाजूला अजून एक देवी आहे, आशीर्वाद मुद्रित आहे आणि अधोन्मिलित ध्यान मुद्रित ही देवी दिसते. संपूर्ण परिसरातले नागरिक या ठिकाणी भेटायला येत आहेत. इथे अखंड ज्योत सुरू आहे. अत्यंत जुनं काम दिसतंय. सुरुवातीला मला हे नारळ वाटलेत, पण हे नारळ दगडाचे आहेत. दगडांच्या नारळाची अशी आरास या ठिकाणी मांडलेली आहे. आता इथून आपण हे इथे बघा, हत्ती दिसतोय. काय होतं, काळाच्या ओघात खूप प्रयोग होतात. यावरती अनेक रंगांचे थर दिसत आहे. म्हणजे जवळपास 200-300 वर्षांपासून याला कोणीतरी रंग मारत आला, परंतु मुळात हे काळ्या पाषाणातले असावेत. हे अलीकडच्या काळात बांधकाम झालेलं आहे, याची डागडुजी झालेली आहे जीर्णोद्धाराच्या दरम्यान. आणि इथून आपण पुढे बघू शकतो की संपूर्ण विस्तीर्ण असं गार्डन आहे. बसायला छान व्यवस्था झालेली आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे बोटोली पासून 3 ते 4 किलोमीटर आल्यानंतर वाई गुरुद्वार मार्गावरती अगदी 500 मीटर किंवा 1 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या ठिकाणी अगदी भेट दिलीच पाहिजे, कारण की इथलं पूर्ण जे वातावरण आहे, ज्यांना अध्यात्मात रुची असेल त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या देखील आनंद मिळेल. ज्यांना पर्यावरणात रुची असेल त्यांना पर्यावरणात देखील आनंद मिळेल. कॅमेरा पर्सन पप्पूसह सुनील इंदुवामन ठाकरे, श्री क्षेत्र पांडवदेवी, वणी न्यूज एक्सप्रेस.